श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 4 ऑगस्ट वार रविवारी आहे आषाढ अमावस्या. हिलाच आपण दीप अमावस्या असं देखील म्हणतो. यानंतर 5 ऑगस्ट वार सोमवार या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. तर हा श्रावण महिना सुरू होण्याआधी बघा, या श्रावण महिना सुरू व्हायला अवघे 2 दिवस बाकी आहेत आणि अशा काही वस्तू तुमच्या जर घरात असतील जेणेकरून घरात सतत नकारात्मकता राहते, अशा या वस्तू असतात. या वस्तू तुम्हाला लगेच बाहेर काढायच्या आहेत. नाहीतर बघा, श्रावण महिना म्हटलं तर हा भोलेनाथांचा उपासनेचा महिना मानला जातो. सर्व महिन्यांमध्ये श्रावण महिना हा महिन्यांचा राजा म्हटलं जातं. तर या महिन्यात आपण सर्वच जण व्रत, वैकल्य, उपवास, सेवा करतो. मग ती कुठल्याही देवाची सेवा असो, ती श्रावण महिन्यात अधिक प्रमाणात केली जाते. त्या सेवेचे पुण्य मिळण्याऐवजी या वस्तू जर तुमच्या घरात असल्यामुळं अडचणी येत असतात, तर अशा या काही वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे. आणि तुम्ही कितीही सेवा केल्या तरी त्याचा बघा, या वस्तूंमुळे तुम्ही कितीही कुठलीही सेवा केली तरी त्याचं काहीही उपयोग होणार नाही. तर त्या कोणत्या वस्तू आहेत ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक करा, शेअर करा. तर बघा, जाणून घेऊया. आपण सगळेच, अगदी सगळेच ताई, दादा या श्रावण महिन्यात सेवा करतो, व्रत करत असतो. तर अशा वेळी सेवा, व्रत करत असताना जर घरामध्ये अशा अशुभ गोष्टी जर असतील तर त्याने घरात नकारात्मकता राहते. म्हणून आपलं घर आधी स्वच्छ असेल तरच आपण जी काही सेवा करतो, व्रत करत असतो, उपासना करतो, त्याचे पुण्य हे आपल्याला मिळतं आणि आपल्या मनातील इच्छा देखील पूर्ण होते. श्रावणापासून अनेक सण येतात. सणांना सुरुवात ही श्रावण महिन्यापासून होत असते. जर मी ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे त्यातील एक जरी वस्तू तुमच्या घरात असेल ना, तर ती लगेच बाहेर काढा. कारण बघा, 2 दिवसाने श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. काही वस्तूंमुळे आपल्या घरात नकारात्मकता निर्माण होत असते. म्हणून आपल्याला या वस्तू बाहेर काढायच्या आहेत. घरातील प्रत्येक वस्तूमध्ये बघा, दोन्ही प्रकारचे ऊर्जा असते, सकारात्मक आणि नकारात्मक. ज्या वस्तूमध्ये ज्याची तिची एक ऊर्जा असते, त्या ऊर्जेचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे म्हणून लक्षात घ्या, घरामध्ये जर तुमच्या घरात जर फुटलेली भांडी, तुटलेली भांडी, चिरा पडलेल्या डब्बे, प्लेटी असं काही जर असेल ना, जसं की बघा, चहाचे कप असतील, ग्लास असतील, अगदी डब्बा असेल, चमचे, प्लेट जे काही असेल ना, आणि त्यात चिरा जरी गेलेल्या असतील तरी देखील अशा ज्या वस्तू आहेत तुटलेल्या, त्यातून नकारात्मकता बाहेर पडते. त्यामुळे आपल्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम होतो. मग बघा, त्याने आपल्या घरात कितीही पैसा आला तरी देखील तो पैसा टिकत नाही किंवा घरात पैसाच येत नाही आणि सतत प्रॉब्लेम चालू असतात. म्हणून अशी जी काही तुटलेली, फुटलेली जर भांडी तुमच्या घरात असतील तर ती आधी बाहेर काढा. थोडे पण चांगलीच भांडी घरात ठेवा, जेणेकरून घरात सकारात्मकता राहील आणि घर आनंदी राहील. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, आपलं देवघर, आपल्या देवघरातील तुटलेल्या मूर्ती असतील किंवा खंडित झालेल्या जर मूर्ती किंवा फोटो जर असतील तर त्या ठेवू देखील नाही आणि त्यांची पूजा देखील करू नये. हे जर तुमच्या घरात असेल तर बघा, याने नकारात्मकता ही जास्त तयार होत असते. म्हणून अशा खंडित झालेल्या मूर्ती किंवा फोटो जर तुमच्या घरात असतील तर अशा मूर्ती किंवा फोटो त्यांची वाहत्या पाण्यात त्यांना विसर्जन नक्कीच करा. यामुळं देखील तुमच्या घराची प्रगती थांबलेली असते, घरात नकारात्मकता आलेली असते. त्यामुळे अनेक संकट, अनेक समस्या तयार होत असतात.
त्याचबरोबर घरात बघा अडगळीचं सामान जर असेल ना तर त्याने देखील अनेक अडचणी तयार होतात. अडगळीचं सामान म्हणजेच काय तर बघा विनाकारण घरात भंगार ठेवलेलं असतं. जी वस्तू ती कधीही वापरात नसते, तिचा वापरही होत नसतो, अशी वस्तू साठवून जीव लावून ठेवलेली असते. उगाचच त्या वस्तूचा काहीच उपयोग झालेला नसतो. असं भरपूर भंगार जे असतं ते त्या वस्तू अशा काही वस्तू आहेत की जेणेकरून त्या वस्तूंचा वापर होत नाही. वर्षानुवर्ष ते अशा धुळखात पडलेल्या ज्या वस्तू आहेत अशा वस्तू नक्कीच बाहेर काढा. यामुळे घरात नकारात्मकता येते. त्यांच्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही. जीवनात अडचणी येत असतात. घरात गरिबी, दळिंद्री ते देखील याने येत असतं. म्हणून तुमच्या घरात जर असं अडगळीचं जर सामान असेल तर ते आधी बाहेर काढा. त्यानंतर आपलं किचनमधल्या वस्तू बघा, किचनमध्ये देखील काही भांडी असतात, काही सामान जे आपण वापरत नाही, ते वापरण्यायोग्यही नाही, ते बाहेर काढा. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर तुटलेल्या चपला असतील किंवा खूप चपला आहेत आणि त्याचा वापर देखील होत नाही, अशा ज्या तुटलेल्या खराब झालेल्या चप्पल जर तुम्ही साठवून ठेवत असाल, तुमच्या खूप ही आवडीची चप्पल होती म्हणून ती साठवून ठेवली, असं अजिबात करू नका. त्यामुळे देखील घरात दळिंद्रीही येत असते, गरिबी येत असते, घरात नकारात्मकता त्याने तयार होत असते. यानंतर बघा बंद पडलेली घड्याळं. खूप तुमच्या दिवसापासून जर घरात अशी बंद पडलेली घड्याळं असतील, त्यांचा सेल संपलेला असेल, मग ते हातातलं घड्याळ असो किंवा भिंतीवरचं घड्याळ, जे कुठलं घड्याळ असतील ना, ते जर अशीच बंद पडलेली घड्याळ जर घरात असतील तर याने देखील आपलं नकारात्मकता तयार होत असते. कारण बघा प्रत्येक वेळ ही आपलं जीवन हे घड्याळाच्या वेळेनुसार चाललेलं असतं आणि तेच जर बंद पडलं तर आपल्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम हा होत असतो. नकारात्मकता तयार होत असते. त्यामुळे जर तुमच्या घरात देखील अशी बंद पडलेली जर घड्याळं असतील तर ती लगेच बाहेर काढा. याने देखील नकारात्मकता तयार होत असते. यानंतर बघा कपडे मग बघा तुमच्या घरात जर फाटकी कपडे असतील किंवा फाटकी तुटकी कपडे, न वापरलेली जे वापरात नसलेली कपडे जर असतील ना तर याने देखील घरात नकारात्मकता तयार होत असते. बघा प्रत्येकाला कपड्यांची फार आवड असते. मुळात आधीच कपडे आहेत तरी देखील बाजारातून आपण नवीन कपडे आणत असतो आणि पहिले जे कपडे आहेत ते देखील तसेच घरात ठेवलेले आहेत आणि त्याचा वापर देखील होत नाही. अशी जी कपडे आहेत ना तर त्याने देखील नकारात्मकता तयार होत असते. मग ही फाटकी जे कपडे आहेत ते तुम्ही बघा टाकून देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही अशी चांगली काही कपडे आहेत आणि ती वापरत नसाल तर ती धुवून स्वच्छ करून अगदी तुम्ही गरजू व्यक्तींना जरी त्याची दान केलं ना तरी चालणार आहे. यामुळे तुमचं घर देखील साफ होणार आहे आणि एका गरजूची मदत देखील होणार आहे. ह्या आवर्जून तुम्ही करून बघा. देवघर तर स्वच्छ करायचंच आहे. घर जेवढं स्वच्छ असेल ना तेवढं घरात सुख समृद्धी नांदते. घरात कटकटी भांडणं होत नाही. त्याचबरोबर घरातले कुटुंबाची प्रगतीही होत असते. त्या कुटुंबातील मुलांची, पतीची प्रगती होत असते. ते घर आनंदी असतं. सकारात्मकता टिकून राहते. थोडक्यात काय, त्या घरात माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी ही असतेच. तिथे कसलीच कमतरता भासत नाही. म्हणून श्रावण महिना सुरू होण्याआधी तुम्हाला ह्या ज्या काही वस्तू आहेत त्या नक्कीच आवर्जून घराच्या बाहेर काढायच्या आहे. जेणेकरून तुम्ही ज्या काही सेवा व्रत कराल त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि भोलेनाथ प्रसन्न होणार. भोलेनाथांचा देखील आशीर्वाद मिळणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.